नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर याच्यानंतर आता मी प्रयत्न करणार आहे फेस कॅमची व्हिडिओ बनवायला, कारण आता छान वाटते. कारण छान वाटायचं असं आहे की एवढं दिवस मला असं वाटायचं की आपण करूया. मी कर्माचे फळं शोधत होते एवढे दिवस की मी जर व्हिडिओ टाकते, अपलोड होतोय, तर त्याच्यामध्ये किती व्ह्यूज येणार, किती येतील. मी एक्सपेक्ट करायची की 100 लोक 200 लोक तरी बघतील. पण नंतर मग कळायचं अरे बघितलं, सारखं चेक करत राहायचं. 50 आले, 40 आले, नाही का. म्हणजे एवढी माझी अपेक्षा आहे, त्याच्यापेक्षा कमी यायचे तर मी माझं मन नाराज होऊन जायचं, दुसऱ्या दिवशी नाही करायचं. पण आता हा डिसाईड केलेला आहे की खरंच विचार करायचा नाही, मला भेटणार आहे नाही भेटणार आहे ते काहीच विचार करणार नाही मी. आणि फक्त आता कर्म करायचं आहे. त्याच्यामुळे एकदम माइंड नाही का, काहीतरी गोष्ट होती जे मी पकडून धरली होती आणि आता ते सोडून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मी काय झाले आता रिलॅक्स. व्ह्यूज येऊ न येऊ, सबस्क्राईब करो न करो, कमेंट करो न करो, सगळं रिलॅक्स एकदम. तर काही गोष्टी असतात ना, ज्या वेळेला आपण त्याच्या मागे खूप लागलेलं असतं ना, त्या गोष्टी आपल्याला भेटत नाही. आणि जेव्हा आपण जस्ट चिल आउट करतो, सोडून देतो, जाऊ दे, झालं नाही तर जाऊ द्यात तेच, मग त्या गोष्टी मग ऑटोमॅटिक होतात. पण आता खरंच माइंडमध्ये तेवढं दडपण नाही राहिलेलं आहे, अपेक्षा राहिली नाही आहे की काहीतरी असं होणार आहे. फक्त आपलं काम आहे तर आपण करायचं. तर चला, तुम्हाला सर्वात एक मोठी गुड न्यूज देणार आहे मी की कमेंटमध्ये सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तुम्ही लिहा. फक्त एवढंच करा, नका करू सबस्क्राईब, जाऊ द्या. ओके, सगळ्या गोष्टी फ्री आहे, पण माणसाची नियत असायला पाहिजे, नाही का. सबस्क्राईब करणं फ्री आहे, कमेंट करणं फ्री आहे, लाईक करणं फ्री आहे, पण माणसाची नियतच चांगली नाही आहे. मग विचार करायचा नाही आहे, मग बोलून काय अर्थ नाही आहे. सगळं फ्रीमध्ये असून सुद्धा जर तुम्ही करत नसेल तर मग बोलून अर्थ नाही. चला, तर आता श्रावण महिना आपला 13 तारखेपासून चालू होणार आहे. ओके, 12ला अमावस्या संपणार आहे. 13 तारखेपासून 13 ऑगस्टपासून जे आहे ते आपली अमावस्या सुरू होणार आहे. सॉरी, श्रावण महिना सुरू होणार आहे. तर त्या श्रावण महिन्यामध्ये असा माझा प्लॅन आहे की आता माझा विषय तर आहे तसं की आपण ना, जे भगवान शंकराचं रुद्र आहे, आता एक केंद्रामध्ये घेतला जातो आपण अभिषेक, रुद्राभिषेक आपण इथे घेतो. मग त्याच्यामध्ये खूप सारे सेवा आहेत, म्हणजे जे ऑलरेडी कुठून येतात, माऊली देत असतात. माऊली सांगत असतात की केंद्रामध्ये, घरामध्ये जेव्हाही तुम्ही महादेवाच्या पिंडावर अभिषेक करणार आहे स्वतःचं घरात आणून, तर त्यावेळेला तुम्ही एवढे सगळे सेवा तुम्हाला घ्यायचं आहे. प्रॉपर त्याचा नोट्स असतो, PDF असतो आणि ते शेअर केले जाते प्रत्येक केंद्रानुसार. मग ती सेवा आम्ही केंद्रात घेतो. पण या वेळेला गेल्या वेळेला पण माझी इच्छा झाली होती की आपण लाईव्ह करूया, पण ते केंद्रामध्ये भरपूर जण येतात, मग असं वाटायचं की सगळ्यांसोबत आपलं होऊन जातं. पण या वेळेला मी थोडंसं विचार करून असं डिसाईड केलेलं आहे की मी आता केंद्रात नाही जाणार आहे, तुमच्यासोबत मी लाईव्ह करणार आहे. कारण मला जाणीव आहे त्या गोष्टीची. खूप जण आहेत जे वयस्कर आहेत, ज्यांची इच्छा असते करायची पण त्यांना वाचता येत नाही, असं काहीतरी, किंवा वाचता येत नाही, किंवा वाचता येत असेल तर मग डोळ्याला नाही का दिसत नाही, असं काहीतरी असतो मॅटर. किंवा कोणाला बोलतात ना, ग्रंथ नाही आहे ज्यांच्याकडे, असं काही पण, जे पण प्रॉब्लेम असतील, पण त्यांच्यासाठी एक सोल्युशन असं मी विचार केलं आहे की आपण जे आहे लाईव्ह करूया यानंतर. मग लाईव्ह केल्यानं काय होणार आहे की फक्त केंद्रातले नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे लोक असणार आहेत ते कोणीही तो चॅनलमध्ये म्हणजे लाईव्ह पूजा करू शकतो माझ्यासोबत. तर त्याचा एक फिक्स टाईम ठेवूया आपण. मला तुम्ही टाईम सजेस्ट करा की कोणता टाईम असणार आहे, ते केव्हा आपण घेऊया. माझं मत असं आहे की सकाळी 7 वाजता मुलं जातात, मग त्यावेळेला बेस्ट टाईम असतो. कारण घरामध्ये मुलं असलं ना, धिंगाणा होतो, त्यामुळे थोडंसं नाही का डिस्टर्बन्स होतो. मग 7च्या नंतर आपण सकाळी कधीही घेऊ शकतो. 7 ते 1पर्यंत, 7 ते 1पर्यंत. 1पर्यंत म्हणजे पूजा संपायला पाहिजे, कारण 1 वाजता माझे मुलं येतात. मग त्या दरम्यान जर आपण घेतलं तर घरात शांतता असते, पूजा छान होणार आहे. तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की टाईम आपण काय ठेवूया, काय डिसाईड करायचं आहे आपल्याला टाईम, जेणेकरून की मग मला पुढे प्लॅन करता येणार आहे. आता ते लाईव्ह आहे आपला, तर त्याच्यामध्ये आपण नेमकी सेवा कोणकोणती घेणार आहे, तर जसं शिवमहिम आहे, शिवांचं जेवढी सेवा असतील, जे आपल्याला नित्यसेवाच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. शिव कवच आहे. आता हे बघा, ही नित्यसेवाची पुस्तक आहे आपली स्वामी मार्गामधला. तर या नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये सगळी सेवा दिली आहे. जसं शिव कवच आहे, शिव महिम आहे, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे,
त्यानंतर कालभैरवाष्टक आपल्याला घ्यायचं आहे, कारण कालभैरव पण कोणाचे अवतार आहेत, हे भगवान शिवांचे अवतार आहे कालभैरव. त्यानंतर रुद्र घेणार आहे, तोही संस्कृतमधला रुद्राभिषेक आपण म्हणतो ना, रुद्र घेणार आहे. नंतर रुद्र गायत्री मंत्र, संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि त्यानंतर शिवनामावली म्हणजे भगवान शिवांचे जे आहे 108 नावं. त्यामध्ये आपण रोज काहीतरी, मी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स पण शेअर करणार की आपल्याला उसाचा रस कधी आणायचा आहे, गूळ कधी अर्पण करायचा आहे. त्यामध्ये भरपूर गोष्टी असतात जे आपण भगवान शंकरांना म्हणजे अभिषेक घालत असतो. आणि काय कोणती वस्तूचा भगवान शंकरांना अर्पण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, संततीसाठी वेगळं, नोकरीसाठी वेगळं, शत्रूंचा नाश, जे तुम्हाला शत्रू आहे काही जे तुम्हाला खूप त्रास देत आहे तर त्यांच्यासाठी वेगळं, असे तुमचं स्वतःचं घर व्हायला त्याच्यासाठी वेगळं, विवाहासाठी वेगळं, असे वेगळे वेगळे पदार्थ भगवान शंकरांना अर्पण केलं जातं. तर ते काय अर्पण करायचं आहे त्याची मी वेगळी व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर लाईव्ह जे आहे रोज, एका दिवशी आपण उसाचा रसाचा अभिषेक करणार आहोत, एका दिवशी आपण पंचामृताचा अभिषेक करणार आहोत, एका दिवशी आपण तांदळाचा म्हणजे तांदूळ जे आहे ते वाहणार आहे. आणि दर सोमवारी आपण 108 बेलपत्र हे वाहायचं आहे, कारण भगवान शंकरांना तो अतिप्रिय आहे. असे खूप सारे म्हणजे सेवा आपण याच्यामध्ये करणार आहे. तर लाईव्ह जी सेवा आहे ते तुम्ही मिस करू नका, इतकंच माझं सांगणं आहे. काम आहे माझं सांगायचं, मग लाईव्हमध्ये जोडायचं न जोडायचं हे काम तुमचं आहे. तर आवडला असेल तर नका करू, जाऊ द्या, कारण अपेक्षा सोडली आपण, जाऊ द्या. तर काय करा, आवडली असेल तर कमेंट करा, हर हर महादेव, आणि टायमिंग सांगा तुम्ही फक्त मला की कोणता टाईम आहे, कोणत्या वेळेला आपण घेणं हे चांगलं राहणार आहे, बेस्ट राहणार आहे. मग त्यामधून आपण एक डेट डिसाईड करूया. माझं तसं मी तर करणारच आहे सेवा, कोणी लाईव्हमध्ये जोडो किंवा न जोडो, माझा तर ती सेवा असतेच. म्हणजे श्रावणचा पूर्ण महिनाभर जे आहे ते माझा अभिषेक असतोच, तर ते मी करणारच आहे. लाईव्हमध्ये 1 जण येऊ 10 जण येऊ, डोंट केअर. तर चला आपण व्हिडिओ इथे संपूया. हीच मला महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. श्री स्वामी समर्थ. टाटा, बाय बाय.